जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. गाडीचं काम चालू होतं, ते पाहण्यासाठी आलो होतो कारण 2 दिवस होऊन गेले. त्याला सांगितलं होतं की गाडी लवकर पाहिजे. परत क्लासला इकडं कुठं बाहेर जायचं असलं तर गाडी नव्हती, त्याच्यामुळे म्हटलो चला गाडी चेक करू गाडीचं काम किती झाले. तर गाडीचे चेसी आउट आणि ते काढून झालं होतं. त्यात मग त्यांनी ती मीटर वायर पण बोललो चेंज करून घेतं. तो बोलला मीटर वायर चेंज करायची काही गरज नाही, ते खाली ना त्याचे गेअर गेलेले कोणते ते काही माहीत नाही, नंतर सांगतो मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये. जवळजवळ गाडीचं काम आहे ना होत आलं होतं. फक्त आहे ना ती फेरिंग चेंज करायची होती, त्यानंतर इंडिकेटर चेंज करायचे होते आणि त्यानंतर ना डिपर स्विच सेट आहे ना तो चेंज करायचा राहिला होता फक्त. मग बस तेवढं झालं, काम झालं होतं. मग गाडी ना मी टाईम नाही भेटला तर मग गाडी आणायला गेलो नव्हतो. मग गाडी डायरेक्ट आहे ना रात्रीच्या टायमिंगला आणली जवळजवळ 8च्या आसपास. मग काही व्हिडिओ परत बनवली नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कधी कोणत्या व्हिडिओमध्ये बोलत तर नाही, कधी सबस्क्राईब करा. पण मला बोलले भरपूर जण की व्हिडिओमध्ये बी ना बोलत जा की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं सकाळी एका ठिकाणी थांबलो होतो. गाडी तर काय अजून वॉश केली नाही, पण घेऊन आलो होतो खासी दाखवण्यासाठी. पेपर काढण्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ना कुठेच नाही. अजून वॉश केली नाही, वॉश विश करून ना तुम्हाला सर्व दाखवतो. हे ठेवलेलं आहे. तर गाडीचं काम झालं होतं, गाडी आपण घेऊन आलो होतो. तुम्ही बघितलं असेल ते पन्ने बिन्ने काढताना. त्यानंतर ना गाडी वॉश करून आणि पॉलिश पण करून घेतली ती. चला तुम्हाला काम सांगतो काय काय केलेलं आहे. जवळजवळ आपल्या ना याच्यावर ना 4,500 रुपये ना खर्च झालेला आहे. म्हणजे ते 4,500 रुपयामध्ये ते काय काय आलं ते पण तुम्हाला सांगू द्या. सर्वात प्रथम ना आपण ना गाडीचं आहे ना ऑइल चेंज करून घेतलं होतं. त्याचं कारण असं आहे की 4 महिने झाले ते 4,500 किलोमीटर ना गाडी चालली, त्याच्यामुळं ऑइल सर्वात पहिले ना ऑइल चेंज करून घेतलं. त्यानंतर ना याला आहे ना तो स्टेरिंग कोण टाकलाय, तर आपण ते फेरिंग ब्रॅकेट चेंज केलं आहे. बाई येत आहे ना हे पूर्ण ब्रॅकेट आहे खालीपर्यंत, ते फेरिंग ब्रॅकेट चेंज केलं. त्याच्यानंतर फेरिंग आपल्या साध्या भाषेत नाही, खोपडी आपण जे बोलतो ना ही पुढची ती पूर्ण, त्यात बी पूर्ण खोपडी नाही येत. म्हणजे पूर्ण खोपडी म्हणजे त्याच्यात पुढची हेडलाईट आणि ते त्याच्यात नाही येत. त्यानंतर ना हेडलाईट, आतला बल्ब आणि 3 इंडिकेटर चेंज केले. एक बाई साईडचं इंडिकेटर, राईट साईडचं जुनं आहे ते चालू होतं, त्याच्यामुळे तेवढं नाही. बाकीचे 3 इंडिकेटर आहे ना चेंज करून घेतले. त्यानंतर ना हा डिपर स्विच आहे ना हा पण चेंज केलेला आहे हा पूर्ण. त्यानंतर ना ग्रिप सेट, हा ग्रिप सेट पण एका बाजूच नाही दोन्ही बाजूचे, त्याच्यामुळे दोन्ही पण चेंज करून घेतले. त्याच्यानंतर ती चेसी आउट होती आपल्या गाडीची, ती चेसी पण आउट काढून घेतली. हँडल पण आपला आउट होता, लेफ्ट साईडने पडलं होतं ना, तर मग तो पण काढून घेतला. त्यानंतर हे बाई हे साईडचं हे कोण पण टाकून घेतले. अशा प्रकारे काय आपलं पूर्ण काम झालेलं आहे. त्यामध्ये असं किरकोळ कारकोळ त्याची मजुरी त्यांनी 500 रुपये लावली आहे. असं सर्व करून ना आपल्या गाडीचं बिल ना 4,500 रुपये झालं होतं. अजून एक गोष्ट राहिली सांगायची का ब्रेक वायर पण आपण नवी टाकली, कारण ती ब्रेक वायर ना खराब झाली होती. आणि याच्यात ना कोणतं तरी ना गेअर का काहीतरी राहत वाटतं मीटर वायरचा. मीटर वायर तर चांगली होती, फक्त तो आतला गेअर गेला. तो बोलला तर गेअर कोणता आहे ते माहिती आहे नाही आपल्याला. फक्त त्याला विचारलं तर तो बोलला की त्याचा गेअर गेलाय. मग तो गेअर पण चेंज केला आहे वाटतं. त्यानंतर ना हे बंपर पण आहे ना पूर्णपणे ना वाकलं होतं, ते पण सरळ करून घेतलं. पण इथं ते तुटलंय. नेक्स्ट टाइम चेंज करून घेऊ पूर्ण, कारण ते पूर्ण घसलेलं आहे या साईडनी पण आणि त्या साईडने पण, दोन्ही साईडने घसलेलं आहे पूर्ण.
आता आपण चाललोय याच्या ना पुढे ना स्टिकर टाकायला. चला तुम्हाला स्टिकर पण दाखवतो का कोणतं स्टिकर टाकतोय. असं काही लोक पहिली मॅटिंग केली ना त्याच्यावर स्टिकर लावणार आहे. ते स्टिकर पण तुम्हाला दाखवतो. स्टिकर टाकलंय. पहिले मॅटिंग केली ब्लॅक कलरची पूर्ण आणि त्यानंतर स्टिकर लावलेले. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.